3 दिवसाच्या मुसळधार पावसानंतर आता पाणी ओसरू लागलं असलं तरी पूरग्रस्तांच्या अडचणी अद्याप कायम आहेत. डहाणू तालुक्यातील चिंचणे आणि खाडी परिसरात घरांमध्ये शिरलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर पालघरच्या जिल्हा अधिकारी इंदुराणी जाखड यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करत नागरिकांशी संवाद साधला. तातडीची मदत म्हणून प्रत्येक बाधित कुटुंबाला 5,000 रुपयाची आर्थिक मदत, अन्नधान्य आणि ग्रामपंचायतीमार्फत फूड किटचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच ज्या भागात वारंवार घरामध्ये पाणी शिरते त्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. दरम्यान या पूर परिस्थितीत आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे 2,000 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर आणि बचाव कार्य करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. डहाणूमध्ये घरांमध्ये जे नुकसान झालेलं आहे त्याची पाहणी केलेली आहे. या ठिकाणी असं दिसतोय की बाजूचा जो तलाव आहे आणि खाडीमध्ये भरती असल्यामुळे सर्व लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे आणि पाऊस जास्ती असल्यामुळे ते पाण्याचा निसारा वेळेत होऊ शकला नाही. तर इमिडिएटली आपल्याकडे जे आपत्ती व मदत कार्य म्हणून एक 5,000ची तरतूद असते, ते आपण इमिडिएटली त्यांना मदत देतो. त्यासोबतच त्यांना जे धान्य आहेत ते पण आपण राशनच्या मदतीने देतो. याशिवाय आता ग्रामपंचायत त्यांना फूड पॅकेट्स आणि इमिडिएट रिलीफ वर्क त्यांनी शाळेमध्ये स्थलांतर करून सुरू केलेलं आहे आणि भविष्य काळामध्ये निश्चितच इथे काहीतरी उपाययोजनाची गरज आहे जेणेकरून याची पुनरावृत्ती होऊ नये. जिल्ह्यामध्ये किती लोकांना रेस्क्यू करण्यात आलं आहे? साधारण जवळपास 2,000 लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी आपण स्थलांतरित केलेलं आहे सुरक्षित ठिकाणी. याशिवाय काही लोक असे पण आहे की ज्यांच्या घरामध्ये थोडंफार पाणी असल्यामुळे ते त्यांच्या नातेवाईकांकडे परस्पर पण शिफ्ट होऊन गेलेले आहेत आपल्या कर्मचाऱ्यांना इन्फॉर्म करून. डहाणू तलासरी या 2 तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याकडे अफेक्टेड आहे आणि पालघरचा काही नदीकडचा भाग जो आहे तो अफेक्टेड आहे. या सर्व ठिकाणी आमच्या जे टीम्स आहेत ते पंचनामे पूर्ण करून तातडीची जी मदत असते ते देण्यासाठी इमिडिएट राशन आणि फूड पॅकेट्स देण्यासाठी नियोजन करते. सोबतच वेळेमध्ये जे जे आपले मालमत्ताचं नुकसान झालेलं आहे ते घराची पडझड झाली असेल तर त्याचे नॉर्म्सप्रमाणे त्यांनाही मदत देण्याचं आपण नियोजन केलेलं आहे.